थांबा, जर तुम्हाला वाटतं की सरकारी कामं ही फक्त कागदावरच अडकतात, तर ही बातमी तुमचं मत बदलू शकते. नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही पाहताय ट्रस्ट कुकाब्रो. मुंबईतील मंत्रालय राज्य प्रशासनाचा केंद्रबिंदू, पण इथेच आता लाचखोरीचा आणखी एक प्रकार समोर आलाय. काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाला लाच घेताना अटक झाली होती आणि आता पुन्हा एकदा एसीबीने थेट मंत्रालयात कारवाई करत आणखी एका अधिकाऱ्याला रंगे हात पकडलाय. अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विलास लाड हे नाव आता चर्चेत आलंय. कारण निधी मंजूर करून देण्यासाठी त्यांनी तब्बल 6,37,000 रुपयांची लाच मागितली आणि स्वीकारताना एसीबीने खारघर परिसरात सापळा रचून त्यांना अटक केली. ही रक्कम इतकी मोठी आहे की याचा अंदाज तुम्ही लावू शकता. अनेक सामान्य नागरिकांचा वर्षभराचा पगारही यापेक्षा कमी असतो आणि इथे एका दिवसात एवढी मोठी रक्कम लाच म्हणून स्वीकारली जात होती. मार्च महिन्यात एसीबीने मंत्रालयातील लाचखोरी विरोधात धडाकेबाज कारवाया केल्या होत्या. तेव्हा मार्चमुळे या कारवाया होत असल्याची चर्चा होती, पण आता एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा कारवाई झाल्याने एक गोष्ट स्पष्ट झालीय, ती म्हणजे एसीबीचा मोर्चा अजूनही मंत्रालयाकडेच वळलेला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सर्वसामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक आणि सरकारी यंत्रणेवरील विश्वास हे दोन्ही प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबद्दल तुमचं मत काय, कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.